मित्रांनो नमस्कार. कुचरेकर मास्टर हे इंग्रजीचे बारकावे आणि खुब्या शिकण्याच्या या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 69व्या भागामध्ये, याच्या आधीच्या भागामध्ये आपण पूर्ण भूतकाळ म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स आणि तिथे तुलना पण बघितली होती. साधा भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ. त्याच्यामुळे वाक्य कसे असतात, भाषांतर कसं होतो आणि त्यांचा वापर कसा करायचा हे आपण शिकू. आता आपण वेगळ्या प्रकारची वाक्यरचना शिकतोय. हे विधानार्थीत वाक्य. हे आता इथे स्पष्ट करणं आवश्यक अशासाठी आहे की याच्या आधी प्रश्नार्थक वाक्य बघताना वाक्य निवडायचं. 68व्या भागामध्ये प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते लिहिताना किंवा बोलताना ऑक्झिलियरी वर्ब हॅड हे पहिलं येईल, नंतर करता येईल असं आपण म्हटलं. पण ह्या प्रकारची जी वाक्य आहेत ही परिणाम दाखवणारी वाक्य. म्हणजे इथे इफ जर घातलं तर इफ नंतर शी आणि मग हॅड, पण ते न घालता, कारण ती कंडिशनल वाक्य ती 4 प्रकारची ती कशी, याच्याकरता मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तपशीलवार शिकवणार. तर इफ कंडिशनल वाक्य न वापरता जर असं घडलं असं तर काय घडू शकलं असतं, या प्रकारची जी वाक्य आहेत त्याचा जो बाज आहे, त्याचा जो फॉर्म आहे तो इथे नीट समजून घ्या. हा वेगळ्या प्रकारचा फॉर्म आहे आणि म्हणून तो स्पष्टीकरणासकट तपशीलवार सांगितल्यानंतर त्याचे नियम लक्षात ठेवा. वाक्य असं आहे, हॅड शी नोन द सिक्रेट. आता मी हे साधं वाक्य बनवतो विधानार्थी. शी हॅड नोन द सिक्रेट. तिला गुपित माहिती होत आहे, नाही होत. पास्ट परफेक्ट टेन्स. इथे फक्त त्याचा अर्थ असा झालाय, जर तो जर म्हटला इफ इथे आलेला नाही. तिला गुपित माहिती. पुन्हा भाषांतराकडे नीट लक्ष द्या. आपण सर्वसाधारणतः बोलताना असं म्हणतो, तिला जर गुपित माहिती असताना तर तिने सांगितलं असतं. साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. किंवा सांगेल नाही, सांगेल हा साधा भविष्यकाळ. सांगितलं असतं भविष्य काळातला पूर्ण भविष्य. सांगण्याची क्रिया पूर्ण झाली असते अशा अर्थी सांगितलं असतं असं भाषांतर. पण हा पण इथे फार महत्वाचा आहे. इथे नियम लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही हॅड च्या पुढे V3 वापरता, नो, न्यू आणि नोन, V3 तिसरं रूप परफेक्ट टेन्स, त्यावेळी इथे वुड हॅव येतो. नुसतं वुड येत नाही. पण इफ शी न्यू, हॅड नोन नाही, पास्ट परफेक्ट टेन्स नाही. तर इफ शी न्यू, माहित असतं तर. इथे दुर्दैवाने आपल्याला साध्या भूतकाळातही मराठीच्या भाषांतरात माहित असतं अशा प्रकारचं भाषांतर करावं लागतं. पण साधा भूतकाळ न्यू. शी वुड रिव्हील इट असं त्याचं भाषांतर होईल. तिथे हा हॅव येणार नाही. If she knew, KNEW,
द सिक्रेट शी वुड रिव्हील, हा ईडी येणार नाही, हा इथे ईडी जरी असला तरी ते भीतरी आहे. परफेक्ट टेन्सचं रूप आहे क्रियादर्शक क्रियापदाचं. हॅड यू इंटिमेटेड इन ऍडव्हान्स आय वुड नॉट हॅव इटन केक. मी शुद्ध शाकाहारी आहे, मला अंडही चालत नाही, पण केक छान गोड असतो म्हणून मी तो खाल्ला, पण त्याच्यात केक मध्ये त्या अंडा आहे मला माहित नव्हतं. हे जर दुसऱ्या कोणी मला सांगितलं असत तर मी तो खाल्ला नसता. इथे नुसत्या भाषांतरावरनं ही वाक्यरचना लक्षात राहणार नाही, गोंधळ होईल. वुड नॉट ईट आणि वुड हॅव नॉट ईटन याच्यात फरक काय? खाल्ला नसेल, खाल्ला नसता, मग विल नॉट ईट काय? नियम एवढाच लक्षात ठेवायचा आहे, वाक्याचा पहिला भाग जर पूर्ण भूतकाळामध्ये म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याचा जो परिणाम होणार आहे त्याच्याकरता ऑक्झिलियरी वर्ब वुड हॅव हे येणार. नियम लिहून घ्या. had done, had swum, had eaten, had written याचा परिणाम दाखवण्यासाठी जे काही पुढे घडणार असेल त्याच्या आधी would have येईल. ज्या वेळेला पूर्ण भूतकाळातल्या घटनेवर अवलंबून असलेली घटना घडेल त्यावेळेला त्याचं कालदर्शक क्रियापद विल नसेल, वुड नसेल, तर फक्त वुड हॅव असेल. हॅड डे स्टडी याचं दुसरं रूप सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. हार्ड डे वुड हॅव स्कोअर्ड बेटर. आधी जे सांगितलं त्याची पुनरावृत्ती करतो. पहिली क्रिया अभ्यास, त्याचा परिणाम चांगले मार्क. जर अधिक मन लावून अभ्यास केला, कठोर परिश्रम केले, हार्डवर्क केलं तर मार्क चांगले मिळतील हे म्हणायचं. इफ यू स्टडी हार्ड नाव, वाक्य नीट ऐका. इफ यू स्टडी साधा वर्तमान काळ, यू विल स्कोअर बेटर मार्क्स. परिणाम दाखवायला साधा भविष्यकाळ. वाक्य पूर्णपणे बरोबर. परंतु जर तिने आता रिझल्ट लागलाय आणि पानिपत जे काय व्हायचं ते झालेलं आहे, कदाचित नापासही झाली, त्यावेळेला वडील म्हणतात जर तिने त्या भूतकाळामध्ये अभ्यास केलेला असता, पूर्णत्वाला गेलेला असता, भूतकाळातच सगळं व्यवस्थित येत आहे, काही अजून अभ्यास करण्याची गरज नाही, त्याची उजळणी करून झाली. हॅड स्टडी, त्या मुलांनी अभ्यास केलेला असता तर त्यांना चांगले मार्क मिळाले असते, स्कोअर चांगला झाला, गुणांकन चांगलं झालं असतं. आता हे जरा वेगळ्या प्रकारे. टू अब्यूज, उच्चार नाही का, अब्यूज याचा अर्थ अपशब्द बोलणे, शिव्या देणे, किंवा
एखाद्या वस्तूची हेळसांड करणे, योग्य रीतीने न हाताळल्यामुळे एखाद्या वस्तूची वाट लावणे, त्याला अब्यूज म्हणतात. डोंट अब्यूज माय मोबाईल, डोंट अब्यूज माय लॅपटॉप, डोंट अब्यूज माय वॉशिंग मशीन. माझ्या वॉशिंग मशीनला शिव्या देऊ नको असा याचा अर्थ नाही. तर ते अयोग्य प्रकारे हाताळू नको, बेफाम पद्धतीने वापरू नको. आय गेव यू माय मोटरसायकल अँड यू हॅव अब्यूज्ड इट. मी माझी मोटरसायकल तुला चालवायला दिली, पण तू अशा रीतीने ती वापरलेली आहे की तुझी फार वाट लागलेली, काशी झालेली. अब्यूज, इथे नकार. हॅड इट म्हणजे हॅड नॉट वी अब्यूज्ड आवर नेबर. जर आपण, तो जो आपला शेजारी आहे त्याला शिवायगाळी केली नसती तर our neighbor wouldn't have lodged a complaint. लॉज सगळ्यांनी ऐकलेलं आहे. राहण्याची जागा, आपण बाहेरगावी गेलो की लॉजमध्ये राहतो 5 मिनिटं, 5 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, एका राहते, जे काय असेल, लॉजिंग, बोर्डिंग, लॉज. परंतु पोलिसांमध्ये वगैरे ज्यावेळेला तुम्ही तक्रार दाखल करता, ते लॉज म्हणजे राहण्याचं हॉटेल हे नाम आहे, आणि हे लॉज म्हणजे तक्रार दाखल करणे अशा अर्थी क्रियापद. लॉज स्पेलिंग तेच, नामाचा अर्थ वेगळा, क्रियापदाचा पूर्णपणे वेगळा. आणि हे क्रियापद फक्त कंप्लेंट याच नामाला लागतं. आपण जर शेजाऱ्याला शिव्यागाळी केली नसती तर त्याने आपल्यावर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली नसती. वुड नॉट हॅव. आपण असं बोलत नाही, पण दोघांमधला फरक कळावा म्हणून हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे बघा. इफ वी डोंट, साधा, इथे हॅडंट आहे, मी डोंट म्हणतोय, साधा वर्तमान. इफ यू डोंट अब्यूज, अब्यूज्ड नाही, अब्यूज आवर नेबर, ही विल नॉट लॉज कंप्लेंट. साधा वर्तमान का, त्याचा परिणाम साधा भविष्यकाळ. विल नॉट, वुडंट हॅव नॉट नाही, वुड नॉट नाही, विल नॉट. हॅड कपिल, बोल्ड, बोल्ड, बॉल म्हणजे चेंडू, BOWEL म्हणजे चेंडू फेकणे, गोलंदाजी करणे. बोल्ड, ए यॉर्कर, खेळताना बॅटच्या बरोबर पायाच्या तळाशी चेंडूचा टप्पा टाकणे, यॉर्कर. जावेद वुड हॅव लॉस्ट हिज विकेट. कपिल देवने जर जावेद मियांदादला यॉर्कर टाकलेला असता, असं आपण म्हणत नाही, फक्त हे पास्ट परफेक्ट आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी हे विचित्र भाषांतर करतोय. टाकला असता साधा भूतकाळ, टाकला तर साधा भूतकाळ, टाकलेला असता तर. जायवळीने आपली विकेट गमावली असती, गमावलेली असती. गमावली असती भूतकाळ, गमावलेली असती. हॅड इट फायर्ड ॲक्युरेटली, पिस्तूल आहे,
ट्रिगर दाबला, गोळी उडालीच नाही, मिसफायर झाली. हॅड इट फायर्ड ॲक्युरेटली, पण ते जर व्यवस्थित उडाली असती, द बुलेट वुड हॅव हिट द बुल्स आय. बुल म्हणजे बैल, आय म्हणजे डोळा, म्हणजे बैलाच्या डोळ्यात लागली असती असा त्याचा अर्थ नाही. नेमबाजीचा सराव करताना असा बोर्ड बघितला असेल तुम्ही. हे आतलं जे आहे याला बुल्स आय म्हणतात, याला बॅकपाय म्हणतात, याला इनर म्हणतात, याला आउटर म्हणतात आणि याला वॉशआउट म्हणतात. इथे गोळी लागली तर तुम्हाला एकही मार्क मिळत. त्यामुळे नेमका लक्ष भेद करणे याला बुल्स, टू हिट बुल्स आय असा इंग्रजीमध्ये वाक्प्रचार आहे, तो याच्यावरनं आला. ही अवांतर माहिती इतर लोक तुम्हाला देतील न देतील मला माहिती नाही, मला माहिती आहे म्हणून दिली. पुन्हा एकदा दुसऱ्या प्रकारे इथे हॅड इट फायर्ड ॲक्युरेटली त्याच्याऐवजी इफ इट फायर्स, इथे एसी साधा वर्तमानकाळ. द बुलेट विल हिट वुड हॅव नाही, हिट द बुल्स आय. वर्तमानकाळ आत्ता नेमकं हे घडून गेलेलं आहे आणि ते घडून जो परिणाम अपेक्षित आहे तो न झाल्यामुळे जी निराशा आहे, दोन वाक्यातल्या अर्थातला हा महत्वाचा फरक आहे. इफ इट फायर्स ॲक्युरेटली इट विल हिट द बुल्स आय. मी आता हे बघतोय आणि बोलतोय. इफ इट, माझं पिस्तूल जर नीट चाललं ना तर मी नक्की, म्हणजे माझा नेहमी चुकलेला नाही, पिस्तुकाने गडबड करताना म्हणे असा त्याचा अर्थ आहे. गोळी सुटायची, सुटली तर ती नेमकी इथे लागली. इथे हे भूतकाळ घडलं, भूतकाळामध्ये घडून संपलेला आहे हा सगळा प्रकार. मी नेम धरला, ट्रिगर दाबला आणि पिस्तुलातनं गोळी बरोबर सुटली नाही, ती जी सुटली ती आपला नेम जो आहे हवेतला तो चुकावला तिने आणि इथे कुठेतरी गोळी लागली की ह्या सगळ्यातही कुठे गोळी लागली नाही. हे सगळं घडून गेलेलं आहे आणि जो नेम चुकलाय तेही घडून गेलेलं आहे. वुड हॅव असं घडायला हवं होतं पण नाही, हा फरक. आणि म्हणून परिणाम दाखवणारी जोड वाक्य तुम्ही ज्या वेळेला लिहिता त्या वाक्यांच्या क्रमामध्ये पहिलं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येणार. हा लक्षात ठेवण्याचा नियम आहे, लिहून घ्या. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वुड हॅव आणि क्रियादर्शक क्रियापदाचं विहित्रीचं रूप येणार, परफेक्ट टेन्सचं रूप येणार. मला वाटतं याच्यावरनं तुम्हाला हे कळलं असेल की सरळ वाक्य कशी असतात आणि परिणाम दाखवणाऱ्या वाक्यांमध्ये त्यांची रचना कशी असते. या 7 उदाहरणांवरनं तुम्हाला या वाक्यांच्या रचनेचा पूर्ण अंदाज आलाय असं मी समजतो. तुम्ही अशा प्रकारची आणखीन 5 ते 6 वाक्य स्वतः तयार करा आणि ती स्वतःची मोठ्याने वाचा, ज्यामुळे तुम्हाला संभाषणाचाही सराव होईल. जाता आणखीन एक सूचना देतो
आमचे व्हिडिओ बघताना मी प्रत्येक विषयावर, प्रत्येक टॉपिकवर तपशीलवार 4 किंवा 5 व्हिडिओ केले. उदाहरणार्थ, साध्या वर्तमान काळामध्ये 4-5 आहेत, चालू वर्तमान काळामध्ये 4-5 आहेत, पूर्ण वर्तमान काळामध्ये 4-5 आहेत, फक्त नाम याच्यावर 4-5 आहेत, फक्त क्रियापद याच्यावर 4-5 आहेत. त्यावेळेला तुम्हाला संगतवार अभ्यास करायचा असेल तर व्हिडिओला जे शीर्षक दिलेलं आहे त्याच्यावरनं ते व्हिडिओ सलग पहा. म्हणजे पूर्ण वर्तमान काळ हे जर शीर्षक असेल तर पूर्ण वर्तमान काळाचं सूत्र, पूर्ण वर्तमान काळाची कालपट्टी, पूर्ण वर्तमान काळाचे उपयोग असे 4 प्रकार असतात. ते एकत्र सलग पहा. पूर्ण वर्तमान काळ पूर्ण समजून घ्या. त्याच्यानंतर साधा भूतकाळ पाहिजे तर पूर्ण समजून घ्या, किंवा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण समजून घ्या, किंवा क्रियापद पूर्ण समजून घ्या. पण जे समजून घ्याल ते विषयाला धरून पूर्ण समजून घ्या, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. मध्येच तुम्ही अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग, त्याच्यानंतर क्रियापदाची 3 रूपं असं जर बघितलं तर हे काय आहे, हा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना व्हिडिओमधल्या शीर्षक जे आहे ते काळजीपूर्वक निवडा, पहा, त्याचं सातत्य राखा, म्हणजे तुम्हाला संगतवार प्रत्येक विषय समजत जाईल. खुब्यांसकट, बारकाव्यांसकट इंग्रजी शिका. त्यासाठी कोचरेकर मास्तरचा 17वा भाग बघायला विसरू नका. खुब्या आणि बारकाव्यांसकट शिका, इंग्रजीमध्ये पारंगत व्हा, इंग्रजी शिका, पण कृपया इंग्रज होऊन नका. नमस्कार.